दर्शन घेताना काढ झालं का आता येऊ ते खालचे ट्रक केले लवकर ये मग तो ये ना ट्रॅक्टरमध्ये पालखी आम्ही सुरुवात करतो बरं का तू लवकर दे पाहिजे ललित पंचमी काल कोणती तिथी होती की ज्यांनी आयुष्यभर शिवभक्तीचा प्रचार प्रसार बाबाजींनी केला आणि बाबाजींना ज्या गोष्टी आवडत होत्या की बाबाजींचं आराध्य दैवत कोणतं होतं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरीतील ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराज बाबाजींनी 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली श्री क्षेत्र अंतरफुल नागेश्वरीच्या गुहेमध्ये दररोज एक कप दूध व एक लवंग घेऊन बाबाजींनी 16 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली अनेक वेळ बाबाजींची कर्मभूमी म्हणजे बाबाजी ती म्हणजे तपोवन नाशिक येथे बाबाजींनी शेवटचा श्वास घेतला आपली जीवन यात्रा तपोवन आश्रमामध्ये बाबाजींनी पहाटेचे पर्वकारावर संपवली आणि बाबाजींनी समाधी घेतली गोदावरीच्या तीरावर कोपरगावच्या बेटावर बाबाजी 10 डिसेंबर 1989 म्हणजे आज 35 वर्ष बाबाजींना समाधी घेऊन आज पूर्ण होत आहे अशा बेटावर बाबाजींनी समाधी घेतली
बाबाजींचा आवडता मंत्र होता. कोणता मंत्र होता? महामृत्युंजय मंत्र. या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे, मरणप्राय झाले लोक सुद्धा जिवंत करण्याची ताकद या महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षमामृतात्. परंतु हे मंत्र सिद्धयोगी संतांच्या मुखातून निघले पाहिजे. ती ताकद फक्त कोणाला होती? बाबाजींना होती. आपण किती म्हटलो तर मरणप्राय झालेला माणूस जिवंत होऊ शकत, परंतु हाच मंत्र जर बाबाजी म्हटला तर समोरचा माणूस धक्कन उठून बसत होता. ही ताकद जगद्गुरु जनार्दन बाबांची होती. बाबाजींचा आवडता आसन कोणतं होतं? सिद्धासन. बाबाजी जेव्हा अंतरफुल नागेश्वरीचे गुहेमध्ये जेव्हा तपश्चर्याला बसलेले होते तेव्हा 18 तास बाबाजी सिद्धासनामध्ये बसायचे. आपल्याकडून साधे घंटा सुद्धा मांडी घालून बसू शकत नाही. आपण लगेच तिकडून पाय वर कर, तिकडून हे कर. म्हणजे बाबाजी 18 तास. बाबाजीचे एक प्रवचन आहे, ते प्रवचन सांगायचे. बाबाजी फक्त किती मिनिटं झोपायचे म्हणे? फक्त 15 मिनिटं. विचार करायचा, आपण डोळ्यासमोर चित्र आणा. बाबाजी 15 मिनिटं फक्त झोप घ्यायचे आणि 18 तास सिद्धासनामध्ये बसून बाबाजींनी घेतलेला होता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे. बोला ना मौनगीर, बोला ना मौनगीर, बोला ना मौनगीर, बोला ना मौनगीर, एक एक बोला मौनगीर. Thank you.